पिंपरी चिंचवड शहरातील विद्यमान शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्याचबरोबर इतर 16 नगरसेवक जे आहेत ते काल शरद पवारांची त्यांनी भेट घेतली। नक्की या भेटीमध्ये काय राजकीय चर्चा झाली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे आहेत। यांनीच ही भेट जी आहे ती शरद पवारांसोबत त्या 16 नगरसेवकांची घडून आणलेली आहे। या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नक्की शरद पवारांसोबत चर्चा झाली आणि काय नक्की त्या भेटी दरम्यान घडलेले आहे। ही जी भेट झालेली आहे ते राजकीय भेट झालेली आहे, पक्षप्रवेशाची भेट झालेली आहे। फक्त अजितदादा पवार यांच्याच गटाचे नव्हे तर बाकी महायुतीतील अन्य पक्षातील नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहेत। त्यांना पक्षात घ्यायचं नाही घ्यायचं सर्वस्वी अधिकार हा आदरणीय पवार साहेब यांचा असेल। आज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 विधानसभा येतात, त्या तिन्ही विधानसभा आम्हाला लढवायच्यात आणि ते जिंकायच्यात। म्हणून माझा प्रयत्न असेल महायुतीतील असो अन्य पक्षातील असो प्रत्येक व्यक्तीला ते आपल्या पक्षामध्ये सामावून घेतलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना असेल। पण हा सर्वस्वी अधिकार आदरणीय साहेब असतील, प्रदेशाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, रोहितदादा पवार असतील यांचा असेल। माझं काम संघटना वाढवणं एवढंच असेल। संघटना ज्या पद्धतीने वाढवता येईल त्या पद्धतीचे प्रयत्न आमच्याकडून केले जातील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यात आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 नगरसेवक आणखी नगरसेवक जाणार असल्याची देखील चर्चा आहे। त्या संदर्भात गत झालेल्या निवडणुकी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगरसेवक निवडून आले होते त्यातील 90% नगरसेवक हे आमच्या संपर्कामध्ये आहेत। त्यातीलच काही शहर अध्यक्ष त्यांच्या पक्षाचे असतील, त्यांच्यासोबत 14 नगरसेवकांनी काल भेट घेतलेली आहे व भविष्यात अजून 10 नगरसेवक त्यांच्यासोबत येतील अशी अपेक्षा आम्हाला असेल। शहराध्यक्ष जे आहेत ते भोसरी विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत। विधानसभा संदर्भात काय पवार साहेबांसोबत काय चर्चा झालेली? तिन्ही विधानसभा आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुतारी चिन्हावर माननीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढणार आहोत। त्यासाठी या तिन्ही विधानसभा आम्ही मागत आहोत। त्याची आता आम्ही तयारी चालू केलेली आहे। माननीय अजित भाऊ गव्हाणे येत असतील तर त्यांना काही शब्द द्यायचा काही द्यायचा नाही हा माननीय आदरणीय पवार साहेब यांचा तो अधिकार असेल व तो आम्हाला सर्वांना मान्य असेल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।